वळूया इतर बातम्यांकडे। बातमी आहे राजकीय शिवसेनेच्या गोटातून। एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील आमदारांची बैठक घेणार आहेत। आगामी पालिका निवडणुका, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। एकनाथ शिंदे यावेळेस नाशिक, कोकण आणि संभाजीनगरमधील आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होईल अशी माहिती समोर येते। आमदारांना भेटून मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होईल। शिवसेनेच्या मंत्र्यांना सुद्धा उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्यात अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे हे आमदारांशी चर्चा करणार आहेत। त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांबाबत ही चर्चा होईल। नाशिक, कोकण, संभाजीनगरमधील आमदारांचा यामध्ये समावेश आहे। सोबतच पक्षातील मंत्री हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये बैठकांचं सत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आगामी निवडणुकींचं बिगुल वाजणार हे पाहता प्रत्येक जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख आहेत, ते आपापल्या आमदारांची बैठक घेताना पाहायला मिळत आहेत। शिंदेने देखील अशाच प्रकारची बैठक बोलवलेली आहे, ज्याच्यामध्ये आमदारांच्या विभागांमधली प्रलंबित कामं, जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या कामांच्या जोरावरती एक मताधिक्य मिळू शकतं, या अनुषंगाने ही बैठकीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। प्रत्येक आमदाराला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील दिल्या जाऊ शकतात आणि जे उर्वरित कामं आहेत याचा आढावा घेऊन त्या कामांसंदर्भात पाठपुरावा देखील केला जाऊ शकतो। जगदीश जी, मात्र कुणाल, या बैठकीला मंत्र्यांना सुद्धा उपस्थित राहण्याची माहिती समोर येते आहे। नक्कीच मंत्री असतील, त्याचसोबत आमदार देखील असतील। मंत्री यासाठी, कारण ज्या ज्या विभागाची कामं रखडलेली आहेत त्या विभागाची कामं तात्काळ मार्गी लावण्यासाठी मंत्र्यांची आवश्यकता आहे आणि त्याच मंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातली जी काही कामं प्रलंबित असतील ही मार्गी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देऊ शकतात आणि ती कामं मार्गी लागल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्याच्या पाठबळावरती निवडणूक जी आहे ती लढवू शकतात। कुणाल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।